कुलस्वामिनी तुळजाभवानी आईला वंदन करून आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून ते जमलेल्या माझ्या तमाम मराठा माता भगिनी, ते जमलेला माझा तमाम मराठा समाज बांधव, इथे जमलेला माझा एक मराठा, इथे जमलेला माझा कोटी मराठा, तुम्हा सर्वांना या जिजाऊच्या लेकीचा शिवनमस्कार. अहो मराठ्यांच्या डोक्यात काय चाललंय कोणाच्या बापाला कळलं झालंय. जय राष्ट्रगीतात त्या महाराष्ट्राचा उल्लेख मराठा म्हणून करायला लागतो. तो मराठा महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी किमान 35 ते 40% असणारा माझा मराठा समाज आज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलाय. आम्ही लाखोंच्या संख्येने मोर्चे काढतोय. का, कशासाठी? याचं उत्तर हवं असेल तर ऐका. मला शिकायचंय, आम्हाला शिकायचंय, मोठ्या हुद्द्यावर जायचंय, पण 90% मार्क्स मिळूनही आम्हाला मेडिकलला, इंजिनिअरिंगला, लॉला ऍडमिशन मिळत नाही. आम्हाला बनायचंय डॉक्टर, आम्हाला बनायचंय इंजिनियर, पण पर्यायी घ्यावं लागतं BA, BCom, BSc ला ऍडमिशन. आणि मिळालंच हो ऍडमिशन, तर केवढं लय फीज? सांगा ना, केवढं लय फीज? कसं करणार? सांगा ना, कसं करणार मराठा शेतकरी बाप माझं शिक्षण? सांगा ना, कसं करणार सामान्य मराठा बाप आमचं शिक्षण? मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन आम्ही काही पाप केलंय का? सांगा ना, पाप केलंय का आम्ही? आणि हो, संघर्ष करून शिक्षण घेतलंच तर माझा उच्च शिक्षित भाऊ आज घरी बसलाय. त्याला नोकरी नाही, हाताला काम नाही, धंदा नाही, पैसा नाही. याचं कारण काय? आरक्षण. कारण आरक्षण आम्हाला शिकू देत नाही आणि बापाला दुष्काळ पिकवू देत नाही. माझा शेतकरी बांधव, अहो एवढ्यावरच आमच्या यातना संपत नाही. माझा शेतकरी बांधव काबाड कष्ट करतो, घाम गाळतो, मेहनत करतो, पीक काढतो. त्या पिकाला त्याला केवढी मोल भावाला विकावं लागतं. भाजीला भाव नाही, बाजारात हमी भाव नाही. 12-12, 18-18 तास लोड शेडिंग चालतं. बेरात्री अपरात्री जेव्हा वीज येते तेव्हा परत उठून जातो माझा शेतकरी बाप आणि शेतात द्यायला. घरात जेव्हा मुलीचं लग्न येतं तेव्हा शेती गहाण ठेवावी लागते बापाला. आईला अंगावरचे दागिने मोडावे लागतात. माझा शेतकरी बांधव अवघ्या 15,000चं कर्ज पायी आत्महत्या करतो. एकदा घटना घडून जाते आणि मग तमाम नेत्यांच्या गाड्या लागतात घरासमोर. आम्हाला नंतरच्या रकमा नकोत. या सरकारला एकदाच सांगते, आम्हाला सरसकट कर्ज माफी द्या, हमी भाव द्या. माझ्या शेतकरी बांधवांनो, आता खचून चालणार नाही, आता घाबरून चालणार नाही, आता घाबरवायला शिका. या सरकारला एकदाच ठणकावून सांगते, हिशोबात राहा, कारण जागा झालाय मराठा, एक झालाय मराठा जो मला शिकवतो मरा आपल्या मातीसाठी, मरा आपल्या मातीसाठी, देशासाठी, राखटवा स्वरक्षणासाठी आणि ठाम राहा पाठीशी सत्याशी. अहो जीव जळतो, रक्त आटतं, संताप आहे का यात तुम्हाला? हे सरकार म्हणतं बेटी बचाव बेटी पढाव, हे सरकार म्हणतं मुली वाचवा, मुली जगवा, मुली शिकवा, पण दुसरीकडे सतत रक्षण नाही करताय तुम्हाला आमचं. त्या कोपर्डीच्या नराधमांनी माझ्या 14 वर्षाच्या बहिणीवर अमानुष अत्याचार केले. ते नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत, त्या नराधमांनी माझ्या बहिणीचा जीवही घेतला. त्या नराधमांना फासावर लटकवा, त्याशिवाय मराठे स्वस्थ बसणार नाही. कारण मराठ्यांना नोकरी नसेल तर चालेल, मग मराठ्यांना भाकरी नसेल तर चालेल, पण मराठ्यांना आमची आबरू महत्वाची आहे. आणि आता जर आमच्या आया बहिणींवर कोणी वाकडी नजर टाकली, आता जर आमच्या आया बहिणींवर कोणी वेश्या त्यांची आबरू टांगली, तर आम्ही मराठ्यांनी हातावर बांगड्या बनलेल्या आहेत. हा मराठा अंगार आला तर शिंगार घेण्याची आणि नादाला लागाल तर वाट लावून टाकण्याची दंबक ठेवतो. आम्ही मराठे आजवर लढलो आपल्या मातीसाठी, आम्ही आजवर लढलो आपल्या मातीसाठी, देशासाठी. आज लढतोय माझ्या बहिणीसाठी, माझ्या शेतकऱ्यांसाठी. इथं आलो ना यांच्यासाठी ना त्यांच्यासाठी, इथं आलोय तर फक्त आणि फक्त या मराठा समाजासाठी. अहो या मराठ्यांवर अॅट्रॉसिटी सारख्या कायद्याचा गैरवापर होतो. त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे खोटे आहेत हे सिद्ध व्हायला वेळ जावा लागतो. आणि तोपर्यंत माझा निरपराध मराठा बांधव एखाद्या कैद्याप्रमाणे दिवस रात्र जेलमध्ये काढतो. आम्हाला या अॅट्रॉसिटी कायद्यामधला गैरवापर थांबला पाहिजे, त्याच्यामध्ये सुधारणा झालीच पाहिजे. या सरकारला एकदाच ठणकावून सांगते, आम्ही आज मौन जरूर आहोत, म्हणून आम्हाला गौण समजू नका. कारण आमच्या मोर्चेकऱ्यांची आणि मोर्चांची आकडेवारी लक्षात घेता
या शांततेचं रूपांतर वादळात व्हायला वेळ लागणार नाही. आज 9 ऑगस्ट 2017 क्रांती दिन. आपण हा महामोर्चाला आलो आहोत. हा महामोर्चा ना कोणत्या जाती विरुद्ध, ना कोणत्या धर्माविरुद्ध, ना कोणत्या पंथाविरुद्ध. आम्ही मराठे जितके पराक्रमी आणि शूर आहोत तितकेच संयमी देखील आहोत. आणि म्हणूनच आई जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, कायद्याच्या चौकटीत राहून, संविधानाचा कोठेही अपमान भंग न करता सनदशीर मार्गाने, स्वयंस्फूर्तीने, स्वयंशिस्तीने आम्ही हे मुकमोर्चे काढतो आहोत. हा महामोर्चा न कोणत्या जाती विरुद्ध, हा महामोर्चा आहे महाराष्ट्रात आजवर झालेल्या माझ्या बहिणींवर, मग ती माझी ताई श्रद्धा असो व आणखी कोणती जाती धर्माची असो, तिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचारा अशा निशब्द निषेध आहे. माझ्या शेतकरी बांधवांच्या वेदनांचा निशब्द हुंकार आहे. मराठ्यांचा एल्गार आहे. क्रांती मोर्चा आहे. माझ्या मराठा बांधवांनो, जिजाऊंच्या लेकीसाठी आणि मराठ्यांच्या एकीसाठी तुम्हाला एकच सांगते, हृदयात जाऊ दे पुन्हा एकदा तो रांगडा जोश, हृदयात जाऊ दे पुन्हा एकदा तो रांगडा जोश, दाही दिशी घुमू दे शिवछत्रपतींचा घोष, दाही दिशी घुमू दे शिवछत्रपतींचा घोष. चला तर मग एक होऊन पेटवू स्वाभिमानाच्या मशाली, एक होऊन पेटवू स्वाभिमानाच्या मशाली, एक आम्ही सारे फक्त या मराठा छताखाली, एक आम्ही सारे फक्त या मराठा छताखाली. सरकारला एकदाच सांगते, जो मराठों के हित की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा. जब नील गगन में केसरिया लहराएगा, तब होश ठिकाने आएगा. जयोस्तु मराठा, जय शिवराय, जय जिजाऊ. जमलेल्या माझ्या तमाम माता भगिनी, बंधू भगिनींना सर्वप्रथमतः जय जिजाऊ, जय शिवराय. खर तर आज या ठिकाणी आझाद मैदानावरती जमलेला माझा सकल मराठा बांधव या ठिकाणी स्वतःच्या अस्मितेसाठी, न्याय हक्कासाठी या ठिकाणी 350 वर्षानंतर, 400 वर्षानंतर एकत्र झालेला आहे. खर तर आमच्या महाराष्ट्राच्या भूमीचा इतिहास आम्हाला सांगतो काय? आमच्या महाराष्ट्राच्या भूमीचा इतिहास नेमका लिहिला कुणी? कुठल्या आयऱ्या गायऱ्यानं लिहिला नाही किंवा कुठल्या लुंग्या सुंग्यानं लिहिला नाही, तर मग या महाराष्ट्राचा इतिहास नेमका लिहिला कुणी? या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डपानं, घोड्यांच्या टापानं, तलवारीच्या लगलगाटानं, मोगलांच्या छाताडानं, हिरव्या हिरव्या शालीनं, सह्याद्रीच्या ढालीनं आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या लखलखत्या समशेरीनं बांधवांनो या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला. अथांग विश्वात विखुरलेल्या ज्ञानाचा स्वर उघड्या डोळ्यांनी घेऊन अचूक लक्षाचा वेध घेणाऱ्या, एकलव्याप्रमाणे घडवणाऱ्या माझ्या सावित्रीच्या आणि जिजाऊंच्या लेकींना या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय. अरे पृथ्वी ही कुठल्याही शेष नगाच्या मस्तकावर वसलेली नसून काम करी, गोर गरीब, कष्टकरी, काबाड करी, शेतकऱ्याच्या तळहाताच्या पोटावर वसलेली आहे. हे ज्यांनी उभ्या उभ्या महाराष्ट्राला नव्या जगाला दाखवून दिलं, त्या मराठ्यांचा हा महाराष्ट्र आहे, त्या माझ्या शेतकरी बांधवांचा हा महाराष्ट्र आहे. आणि बांधवांना 350-400 वर्षानंतर आमच्या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली? आमचा शेतकरी राजा कुठे आहे? अरे 350 वर्षांपूर्वी म्हटलं जायचं, हिडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे, शेतकऱ्याचं राज्य येऊ दे. कशासाठी? अरे शेतकऱ्याच्या घरामधून सोन्याचा दूर निघायचा असं म्हटलं जायचं. पण आज आमच्या शेतकऱ्याच्या शेतामधून काय येतं बांधवांनो? अरे येड्या बाबळी काय कुसळ तरी उगवतात का? माझे बांधव सांगतील तुम्हाला. आणि या सरकारला मला सांगायचंय, मला सरकारला सांगायचंय ठणकावून, भ्रष्टाचाराच्या आगीमध्ये घरे आमची जळली किती? भ्रष्टाचाराच्या आगीमध्ये घरे आमची जळली किती? खरंच सांगा पुढाऱ्यांनो, वचने तुम्ही पाहिली किती? अरे पाणी तुमच्या घरामध्ये, पाणी तुमच्या घरामध्ये, शेती आमची वाळली किती? आमचाच तवा भाजलेला, भाकऱ्या तुम्ही भाजल्या किती? खरंच सांगा पुढाऱ्यांनो, वचने तुम्ही पाळले किती? अरे आज त्यावेळेस निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी मोठमोठे बॅनर लावले छत्रपती शिवाजी महाराजांचे, परंतु माझ्या राजाचं एक शिवस्मारक जागतिक लेवलचं ते कागदोपत्री फक्त योजनेच्या स्वरूपात आहे. अरे तर अस्तित्वात कधी येणार आहे? आणि म्हणून माझा सकल मराठा बांधव रस्त्यावरती उतरलेला आहे. मग आम्हाला बांधवांना आमच्या न्याय अस्मितेसाठी उठायचंय. आम्ही म्हणतो 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा
तुमचा कायदा कुठे आहे? आणि म्हणून या सरकारला पुढचा प्रश्न जबाब मला विचारायचा आहे. कौरव येथे माजले आहे, पांडवांच्या हाती सत्ता नाहीये. कौरव येथे माजले आहे, पांडवांच्या हाती सत्ता नाहीये. रोजच होतं द्रौपदीचं वस्त्रहरण, तरी श्रीकृष्णाचा समाजामध्ये पत्ताच लागत नाही. वस्तुस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली आहे. आणि म्हणून या नराधमांना मला सांगायचंय, अरे कितपत आमच्या माता भगिनीने हा अन्याय न्याय अत्याचार सहन करायचा. आणि म्हणून माझा सकल मराठा बांधव आज रस्त्यावरती उतरलाय. बांधवांना एका ग्रामीण भागातली मुलगी अर्चना प्रशांत करंडे नाव माझं बोर, आणि मी या ठिकाणी आले कारण मी एका शेतकऱ्याची पोरगी आहे. मला माहितीये माझ्या शेतकरी आई बापाच्या घरामध्ये पिकतं काय. अरे हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करणारा माझा बाई बाप आहे. आज आम्हाला जर तोंडाला भाकर मिळाली तर उद्या मिळेलच याचा ठेका सांगता येत नाही आम्हाला. आणि ही परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्रावरती निर्माण झाली आहे, या शेतकऱ्यांवरती निर्माण झाली आहे. आणि इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, माझ्या शेतकऱ्यांचं राज्य येण्यासाठी हा सकल मराठा बांधव या ठिकाणी एकवटलेला आहे. आणि म्हणून मला या त्यांना सांगायचं आहे, पुरे झाले तुमचे या महाराष्ट्रावर हल्ले, पुरे झाले तुमचे या महाराष्ट्रावर हल्ले. बुरजा सकट जागे करू या महाराष्ट्रातील किल्ले. मराठा संभाजींचं स्मरण करा, तानाजींचं स्वराज्यासाठी रक्त सांडलं पावन खिंडीत बाजींचं. या साल्यांनी या नराधमांनी पाठीमागून वार केले. हाच मोठा घात आहे. अरे मोडेड पण वाकणार नाही, ही मराठ्यांची जात आहे. मोडेड पण वाकणार नाही, ही मराठ्यांची जात आहे बांधवांनो. म्हणून आता रडायचं नाही तर आता लढायचं आहे बांधवांनो. आणि या भगव्याला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेवत ठेवायचं आहे. म्हणून माझ्या माता भगिनींना आणि या प्रत्येक सकल मराठा बांधवाची आर्त हाक या सरकारच्या कानामध्ये गेली असेल आणि त्याला सुद्धा आता लटपट असं होण्याची खुर्ची हलण्याची वेळ आली असेल या सरकारला. म्हणून सांगतेय, ही जिजाऊची लेक कान उघडा ठेवू नाही का? महाराष्ट्राची वाघीण मी भगव्याची रक्षक आहे. महाराष्ट्राची वाघीण मी भगव्याची रक्षक आहे. दुबळी समजू नका मला, मी जिजाऊंची लेक आहे. दुबळी समजू नका मला, मी जिजाऊंची लेक आहे. एवढंच या ठिकाणी बोलते. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी ज्याचा पिता. माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी ज्याचा पिता. हयात भर लढला तो कारण ती होती मराठी अस्मिता, कारण ती होती मराठी अस्मिता. अशा या मराठी अस्मितेसाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं, तर राजमाता जिजाऊ, राजे शहाजी, छत्रपती शिवराय व शंभू राजे यांना प्रथमतः मी वंदन करते. व त्यांच्या प्रेतांच्या पायगड्यावर हे स्वराज्य निर्माण झालं, त्या सर्व 18 पगड जातीच्या मावळ्यांना माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला माहित आहेत, परंतु आजच्या या काळासाठी मला या वचनाची आठवण होते. ते म्हणजे, शिवराय नसते तर दिसली नसती अंगणात तुळस. शिवराय नसते तर दिसली नसती अंगणात तुळस. शिवराय नसते तर दिसले नसते मंदिरांचे कळस. शिवराय नसते तर दिसले नसते सुवासिनींचा कुंकू बाळी. शिवराय नसते तर दिसले नसते सुवासिनींचा कुंकू बाळी. पतिव्रतांच्या किंकाळ्या मग विरल्या असतारानी. पतिव्रतांच्या किंकाळ्या मग विरल्या असतारानी. छत्रपती शिवरायांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये 12 बलुतेदार, 18 पगड जाती व 3 धर्मांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. जेव्हा कोणताही मावळा त्यांच्या सैन्यामध्ये भरती होण्यासाठी येई, तेव्हा महाराजांनी कधीही त्याला त्याची जात विचारली नाही. आजवर त्यांच्याच न्यायाने मराठ्यांनी या सर्वांना आपल्या बांधवांसारखं सांभाळलं. पण आज राजाश्रयावर आश्रित असणारी क्रूर राक्षसी नराधम मराठ्यांच्याच आया बहिणींचे अब्रू लुटायला लागले आहे. लुटली अब्रू पशुप्रमाणे छिन्न विछिन्न केले तुकडे, तरीही प्रतीक्षेत आम्ही न्यायाचे आहोत. माझ्या बहिणीला, श्रद्धाला न्याय हवा आहे. तिच्या आई वडिलांचे डोळे न्याय मागत आहे. अवघ्या महाराष्ट्राला न्याय हवा आहे. माझ्या समाज बांधवांनो आणि मातांनो, जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता, तेव्हा आई जिजाऊ म्हणाल्या होत्या की शिवबा हा केवळ आमचा पुत्र नव्हे, तरी अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा या वाघिणीचे आपण वंशज आहोत. त्यामुळे आता प्रत्येक मातेने आपल्या पुत्राला शिवबा बनवावं व स्वतः राजमाता जिजाऊ बनलेच पाहिजे. तरच मग मराठ्यांच्याच नव्हे तर इतर कोणत्याही जाती धर्माच्या आया बहिणींकडे
कुणीही डोळा वर करून बघण्याची हिंमत करणार नाही, आणि ती केलीच तर त्याच क्षणी त्याचा डोळा त्याच्या हातात काढून देण्यासाठी आपल्या आजचे शिवबा, आपल्या आजचे मावळे हे सज्ज असतील. आज माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी अक्षरशः होरपळला जातोय. काबाड कष्ट करूनही, हात पाय फोडूनही संकट त्याची पाठ सोडत नाही. त्यामुळेच केवळ आणि केवळ त्यामुळे आज माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय. अहो मुख्यमंत्री साहेब, तुम्ही तर तत्वतः कर्जमाफीची घोषणा केलीच, पण तरीही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले का? प्रमाण कमी तर नाही. यावरून हे सिद्ध होते की तुम्ही आम्हाला फक्त कर्जमाफीचं गाजर दाखवलं, प्रत्यक्षात काहीही नाही. आज या महाराष्ट्रामध्ये दररोज सरासरी 5 शेतकरी आत्महत्या करताय व या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांपैकी सुमारे 80% शेतकरी हे मराठा समाजातील आहेत. काय ही अवस्था? इतर सगळ्यांना आरक्षण, मात्र माझ्या बळीराजाला आरक्षण नाही. का नाही माझ्या बळीराजाला आरक्षण? फक्त आणि फक्त आरक्षणामुळेच आम्ही शेतकऱ्यांची मुलं बुद्धिवान असूनही पुन्हा मातीच उपसतो. केवढा हा अन्याय! प्रत्येक वेळी माझ्या मराठा समाजावरच का अन्याय? प्रत्येक वेळी सरकारची आम्हा मराठ्यांसोबतच दुटप्पी भूमिका का? अहो अगदी आमची राजांची जयंती साजरी करताना सुद्धा राजकारण का नाही? सर्वत्र एकाच दिवशी शिवजयंती साजरी केली जात, पण आता नाही. माझ्या तमाम समाज बांधवांच्या वतीने मी सांगू इच्छिते की आता शिवजयंती एकाच दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारीलाच सर्वत्र साजरी झाली पाहिजे. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं भूमिपूजन माननीय श्री पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झालं, परंतु कामकाज कुठे? तर त्या शिवस्मारकाचं कामकाज हे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं व आमच्या या सर्व मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. मी शासनाला एवढेच सांगू इच्छिते की आमचा हा मोर्चा कोणत्याही जाती, कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. आम्हाला याद्वारे कुणाला भयभीतही करायचे नाही. हा मोर्चा अन्याय, अत्याचाराविरुद्ध व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले आहे. त्याचेच अनुकरण आज माझा हा मराठा समाज करतो आहे. गौतम बुद्धांनी सांगितलेल्या शांततेच्या मार्गानेच आम्ही जात आहोत. ज्यावेळी इतर समाजांना आरक्षण देण्यात आलं त्यावेळी माझा हा मराठा समाज कधीही कोठेही आडवा आला नाही, कारण तेव्हा आम्ही उदारमतवादी, बहुजनवादी होतो आणि आजही आहोतच. मराठा समाज हा एकमेव असा समाज आहे की सर्वांना सोबत घेऊन चालणारा, कारण आम्हाला शिकवण आहे आमच्या राजांची म्हणजे छत्रपती शिवरायांची. कधीपासून आरक्षणाची टांगती तलवार शासन दरबारी लटकत ठेवली आहे. एकदाचा करा त्याचा सोक्षमोक्ष, नाहीतर आम्ही आमचं हक्काचं आरक्षण सोडणार नाही. कारण मराठा जात नाही, मराठा धर्म आहे. मराठा राज्य नाही, मराठा वस्ती नाही, मराठा राज्य आहे. मराठा नुसतीच ठिणगी नाही, मराठा आग आहे. कारण मराठा झुकणार नाही, झुकावणार आहे. माझ्या समाज बांधवांनो आणि मातांनो, आपला आवाज मुंबई मंत्रालयापर्यंत धडकलाच आहे, पण दिल्लीचे ही तख्त आपण हादरवून सोडले पाहिजे. कारण दिल्लीचे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा. आज नाही तर कधीच नाही. या बाण्याने संपूर्ण मराठा समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला समूळ नष्ट करण्यासाठी आज एकजुटीने व एक दिलाने हा मराठा समाज येथे उपस्थित आहे. या महाराष्ट्रात मराठ्यांचं स्थान हे केवळ त्यांच्या संख्याबळामुळे नव्हे तर त्यांच्या कर्तृत्वामुळे सुद्धा आहे. जर महाराष्ट्राला निकोप ठेवायचा असेल तर मराठ्यांना निकोप ठेवावा लागेल व मराठ्यांना निकोप ठेवला तरच हा महाराष्ट्र निकोप राहील. मराठा जात ही जेवढी लढवई आहे तेवढीच ती संयमी देखील आहे. म्हणून आम्ही अजूनही शांत आहोत. तेव्हा मायबाप सरकारनं या महाराष्ट्रात निघणाऱ्या शांतताप्रिय मोर्चांचा सन्मान राखून मराठ्यांच्या सर्व मागण्या सरसकट मान्य कराव्यात. आज 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिन. सुमारे 75 वर्षांपूर्वी 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी ब्रिटिशांना चले जावचा नारा दिला आणि संपूर्ण देशात आंदोलनाचा बडगा उडाला आणि ब्रिटिशांना आपला देश सोडून चालते व्हावे लागले. माननीय फडणवीस साहेब, आम्ही राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने पूर्ण शांतीने व शिस्तीने 57 मोर्चे काढले व आमचा हा राजधानीवरचा आज 58वा मोर्चा आहे.
मराठ्यांना मान्य झाल्या नाहीत तर तुमच्याही शासनाला चले जाव केल्याशिवाय मराठा समाज थांबणार नाही. सतत पाण्याची धार पडली की अभेद दगडही फुटतात आणि नाहीच फुटले तर त्यांचा कडलोट केला जातो. तेव्हा ती वेळ आपण येऊ देऊ नये एवढीच विनंती. बळीराजाचं रक्षण, माता भगिनींचं संरक्षण, मराठ्यांना आरक्षण यासाठी हा मोर्चा आहे. शेवटी जाता जाता एकच आवाहन करते. हा प्रचंड आणि अखंड जनसमुदाय पाहताना निश्चितच आम्ही मराठे एक आहोत आणि यापुढेही एक राहू असा निश्चय करूया. कारण मराठा समाजाने जर दाखविली कायम एकी, मराठा समाजाने जर दाखविली कायम एकी, तरच राहू बांधवांनो, तरच राहू बांधवांनो सुरक्षित आम्ही लेकी, तरच राहू बांधवांनो सुरक्षित आम्ही लेकी. जय जिजाऊ, जय शिवराय. जमलेला माझा एक मराठा, जमलेला माझा नेक मराठा, जमलेला माझा लाख मराठा आणि आज तर जमलेला माझा कोटी कोटी मराठा समाज बांधव. मराठा दे तुका मेवावा, मराठा दे तुका मेवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. ही 400 वर्षापूर्वी जिजाऊंनी मराठ्यांची ताकद ओळखली होती आणि आज त्याच ताकदीचा प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण जगभर दिसून येत आहे. पण शिवरायांनी निर्माण केले कल्याणकारी राज्य आज कुठे गेले? छत्रपतींना आदर्श मानून मराठ्यांनी हटके पार झेंडे लावले. देणारा आहोत अशी भूमिका बजावणाऱ्या मराठा समाजावर आज घेण्याची वेळ आली आहे. म्हणून मला असं वाटतं राजे तुम्ही निर्माण केल्या राज्यात राज्य कोणाचे हेच मुळी कळत नाही. आजच्या जातीपातीच्या राजकारणात मराठ्यांचे धुदान झालेले दिसून येत आहे. मराठ्यांच्या बाबतीत म्हटलं जातं मराठा म्हणजे श्रीमंत, मराठा म्हणजे बागायतदार, मराठा म्हणजे जमीनदार. पण जमीनदार असलेला मराठा आता उरलाच कुठे आहे? पाटील व जमीनदार असलेला मराठा आज भूमिहीन झाला आहे. जेव्हा मराठ्यांच्या घरात पाटीलकी होती तेव्हा त्याच्या दारात कुणी यायचा? मग तो भिलमा, मांगचंबार, सालिमाली, कोळी, तेली, तांबोली, कुंभार, धनगर, हरकार, परीट, मुसलमान यापैकी कुणी यायचा? तो रिकाम्या हाती कधीच जात नव्हता. आज 100 एकराचा मालक गुंठ्याचा धनी झाला. 100 एकराचा मालक गुंठ्याचा धनी झाला आणि गुणवत्ता असून देखील दारोदारी हिंडू लागला. याचे कारण म्हणजे ना मिळाले आरक्षण. जे आरक्षण परिस्थितीवर द्यायला हवे ते आरक्षण आता जातीपातीवर दिले जाते. जर मराठ्यांची परिस्थिती गरिबीची असेल, साधे शिक्षणही त्यांना घेता येत नसेल तर सरकार मायबापाला मी सवाल करते, गरिबी जात पाहूनच येते का? म्हणून म्हणावं लागेल आरक्षण शिकू देणार, सरकार बापाच्या कष्टाला मोल देणार. या मोर्चाच्या निमित्तानं आरक्षण ही आपली पहिली मागणी. आपली दुसरी मागणी म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा झाली पाहिजे. 300-350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीला अशी ओळख होती की स्त्रियांचा आदर, मान सन्मान राखला पाहिजे. त्यांच्याकडे वाकणे नजर करून पाहण्याची हिंमत कोणा नरधमात नव्हती. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात चालणारा हा महाराष्ट्र आज मोगली विचारात चाललाय. म्हणून मला असं वाटतं या शिवबाचा जन्म दुसऱ्या कोणाच्या घरात होण्यापेक्षा आमच्याच घरात झाला पाहिजे. आज आमच्या आई बहिणींची आबरू रस्त्यावर काढली जाते, पण त्या नरधमांना आम्हाला दगडाने ठेचता येत नाही, कारण आम्ही पवित्र मानत असलेल्या राज्य घटनेमुळे आणि त्यातील काही कलमांमुळे. काही समाजातील विघातक विचाराचे लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी येतात आणि या सामान्य कष्टकरी मराठीचे जगणे मुश्किल करून जातात. यात काही सुधारणा करायला सरकार काही शंड झाले आहेत. गुन्हेगारांची राज जाणायची आहे. म्हणून या सरकार मायबापाला हात जोडून विनंती करते, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा असे आमचे मराठ्यांचे मुळीच म्हणणे नाही, पण अॅट्रॉसिटी कायदा सुधारणा झालीच पाहिजे ही आमची दुसरी मागणी. बांधवांनो, तुम्हाला माहितच
जायच्या वहीवर. संपूर्ण महाराष्ट्र हादरला ही बातमी वाचून. ऐकून माझी ताई निघाली सायकल घेऊन आज्याजांकडे. वाटलं नव्हतं शेवटीचा असं या शुभाच्या राज्यात होईल, पण या शुभाच्या राज्याला मोगलाई माजली, गुंडांचं राज्य, कायदा त्यांचाच. अडवली माझ्या ताईची सायकल, घेतलं तिला काखेत, हात मोडला, पाय मोडला, शरीराचे लचके तोडले. कुठले नरधम कोपर्डीचे. त्यांना थोडी दया माया मानवता आली नाही, त्यांना थोडीही भीती वाटली नाही, कारण त्यांना माहित होतं अॅट्रॉसिटी नावाचा शस्त्राचा वापर केला की पडतं पडत. आणि एका तासाची झुंज चालू होती आणि सगळ्यात बेकार म्हणजे माझ्या ताईची मान 180 डिग्री मागे फिरवण्यात आली आणि तिचा अंत केला. अरे तू एका ताईचा अंत केला पण दुसऱ्या ताईचा अंत करशील असं वाटलं तुला? नाही, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला तू राक्षसा. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला. म्हणून या सरकार मायबापाला हात जोडून कळकळीची विनंती करते, यांना लवकरात लवकर फाशी शिक्षा झालीच पाहिजे, नाहीतर कशी मान पवित्र आहे माझी राज्यघटना. आणि या मोर्चाच्या निमित्तानं आपण शेतकऱ्यांसंदर्भात कर्जमाफी व स्वामीनाथन आयोगाबाबत मागणी केली. आज शेतकरी देशोधडीला लागला आहे, कर्जबाजारी झाला आहे, कर्जाच्या ओझ्याखाली गाडला गेला आहे, पण या झोपलेल्या सरकारला काहीच कसं वाटत नाही. शेतकऱ्याचे काही पिकाला भाव नाही, केलेला खर्चही निघत नाही. असं असल्यावर कसं जगावं त्या शेतकऱ्यांना? काय करावं? कसं शिकावं त्याच्या मुलांना? एखादा आसमानी संकट आलं असतं तरी समजलं असतं, पण या सरकारचा सुलतानी संकटचा भयान वाटू लागलाय आणि म्हणून नाईलाजाने हा बळीराजा आत्महत्या करत आहे. या आत्महत्या नव्हे तर सरकारने घेतलेला बळी आहे, सरकारने केलेला खून आहे. या आत्महत्या नव्हे, या आत्महत्या नव्हे. शिवाजी महाराजांच्या नावाखाली मत मागता, सत्ता मिळवता, सत्ता हातात आल्यानंतर त्यांचेच विचार पायदाळी तुडवता, शेतकऱ्याचे शोषण करता, हेच साधा सरकार करत आहे. म्हणून मला असं वाटतं राजे तुम्ही निर्माण केल्या राज्यात राज्य कोणाचे हेच कळत नाही. ज्या राजाच्या राज्यात काम करी, कष्ट करी, शेतकरी हा सुखात जगत होता, त्याच राजाचा नावाचा वापर केला फडणवीस साहेब तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी, फक्त आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठी. आज शेतकऱ्याचे काही पिकाला भाव नाही, परिणामी शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली गाडला गेलेला आहे. आणि हे शेतकरी सरकार समोर कर्जमाफीची मागणी घेऊन जाता तर सरकार म्हणतात अभ्यास सुरू आहे, अभ्यास सुरू आहे, अभ्यास सुरू आहे, अभ्यास सुरू आहे. अध्यक्ष महोदय किती वर्ष चालणार हा अभ्यास? अध्यक्ष महोदय किती आत्महत्याचे टार्गेट पूर्ण झाल्यावर तुम्ही कर्जमाफी देणार आहे? सांगा अध्यक्ष महोदय, सांगा. आज शेतकऱ्याची काही पिकाला भाव नाही. फडणवीस साहेब माझ्या दुसऱ्या शिकणाऱ्या बहिणीला पण कळता कर्ज माफ झालं पाहिजे, आमच्या पिकांना हमी भाव आला पाहिजे, वीज बिल माफ झालं पाहिजे, जिजाऊ आणि शुभन सारखं आम्हाला जपलं पाहिजे. माझ्या दुसरी शिकणाऱ्या बहिणीला पण कळतं आणि ते तुम्हाला करायला 3-3 वर्ष अभ्यास करावा लागतोय. किती शरमेची गोष्ट आहे. आता तर मला यांच्या अभ्यासाबद्दल शंकाच यायला लागली आहे. या साहेबांनी कोणत्या गुरुजींकडे क्लास लावलाय देवच ठाऊ. आणि एवढा अभ्यास करून देखील अशी कर्जमाफी केली, तत्व आणि निकष लावून त्या शेतकऱ्याची वाट लावून टाकली. म्हणून या मोर्चाच्या निमित्तानं त्याला हात जोडून विनंती करते, सरकार मायबाप लवकरात तुम्ही या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी व स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी हीच या निमित्तानं विनंती करते. आम्ही जिल्ह्यातून मोर्चा काढून तुम्हाला विनंती करत होतो आणि विनंती करत होतो. आणि जर तुम्हाला विनंती समजत नसेल तर सूचना समजा, सूचना समजत नसेल तर इशारा समजा, इशारा समजत नसेल तर हे मराठ्याची धमकी समजा, ही मराठ्याची धमकी समजा, मराठ्याची धमकी. आणि माझा मायबाप मराठा रस्त्यावर उतरलाय तो आपला न्याय हक्क मागतोय, भीक नव्हे. आणि तुम्ही आमच्या मागण्यांबद्दल अजूनही गंभीर नसाल, पण हा मराठा खंबीर आहे, हा मराठा खंबीर आहे. आणि आम्ही हे मोर्चे काढतोय कोणा जाती धर्माच्या विरोधात नाही. कोणा स्वतः घ्यायचे असेल ना खुशाल घ्या, मराठी माघार घेणार नाही, पण मराठ्यांच्या वाट्यात कोणी आडवा
शिवराय, जय असतु मराठा. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता, शासनो शिवसे मुद्रा भद्राय राजते, शासनो शिवसे मुद्रा भद्राय राजते. या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. धगधगतोय महाराष्ट्र, खदखदतोय महाराष्ट्र, उद्रेक होतोय मनात या महाराष्ट्राच्या. आणि या महाराष्ट्राच्या मनातून जर मराठा नावच काढून घेतलं तर काय उरतोय महाराष्ट्र. लक्षात ठेवा, मराठ्यांचे वाघ रस्त्यावर उतरले. अरे सरकार मायबाप, तू मराठ्यांच्या वाघाच्या जबड्यात हात घातलाय. आता तो मोडेल पण वाकणार नाही असे आमचे जात आहे. माझा शेतकरी बाप ढसा ढसा रडतोय, काना रडतोय आणि त्याला हसवतोय. नेमकं चाललंय तरी काय. आम्ही भीक मागत नाही, आम्ही दया मागत नाही, आम्ही आमचा हक्क मागतोय, अधिकार मागतोय. आणि तो अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. 40% गुण मिळवणे तुम्ही मंत्री पदावर जातात, मोठे मोठे प्रशासनात बसतात आणि 90% गुण मिळवणे आम्ही नोकरी चाकरी करतो. आम्हाला नोकरी किंवा चाकरी याबद्दल काहीच म्हणणं नाही. परंतु कशाला म्हणता शिक्षणात आरक्षण. गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता का पुढे सरसावू देत नाही. आरक्षण द्यायचंय ना तुम्हाला तर त्या शेतकऱ्याला द्या. रडतोय तो, जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा या आया बहिणींचं उघडाबोडका झालेलं कपाळ सांगतो की त्या काय सहन करताय. या जिजाऊच्या लेकींना साधं संरक्षण देता येत नाही तुम्हाला. हे नराधम मुकट्याने गुन्हेगारी करून फिरताय. शिवरायांचं स्वराज्य काय होतं, इतिहासात शिकले नव्हते का राजाचं स्वराज्य. आठवत नाही का तुम्हाला. त्या राजानं स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा दिली होती, भर चौकात मारलं होतं. आणि तुम्हाला एक वर्ष लागतंय. नेमके नराधम लागतं तरी कोण तुमचे. या स्त्रियांना संरक्षण मिळवून द्या. एखादी व्यक्ती भीक मागते आणि त्याला भीक देणं ही सेवा झाली, परंतु त्याला भीक मागण्याची वेळ येऊ देण्यात आलं. हे परिवर्तन झालं आणि हे परिवर्तन आम्हाला हवंय. मराठ्यांच्या वाघांना तुम्ही कमी समजू नका. आमच्या मोर्चांची तुम्ही चेष्टा करू नका. 4-5 शिक्षणाचे सवलतीचे तुकडे देऊन किंवा एखादी स्वराज्य संस्थापक थांबून आम्हाला आरक्षण मिळेल, आम्हाला संरक्षण मिळेल अशा ग्वाही देत बसू नका. अरबी समुद्रात तुम्ही जलपूजन केलं, तुम्हाला असं वाटलं मराठे समाधानी बसतील. मुंबई भगवी केली, दिल्ली करायला वेळ लागणार नाही. सरकार मायबाप आज मुंबईवर धडाडी मारलीये, यानंतर दिल्लीवर जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे मुकाट्यानं आमच्या मागण्या मान्य करून द्या. तेही सरसकट कोणत्याही तत्व किंवा कोणत्याही कायद्यामध्ये आणू देऊ नका. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय समता बंधुता हीच घटनेत असली पाहिजे. मग कुठे समता, कुठे आम्हाला आरक्षण, कुठे आम्हाला संरक्षण. त्या कोबडीच्या श्रद्धाताईवर बलात्कार झाला, तिचे लचके तोडले गेले, तिच्या अब्रूवर हात टाकला गेला, तरी माझं मायबाप सरकार शांत बसलंय. फडणवीस साहेब, या जागी आपल्या आईला, मुलीला, बहिणीला विचार करा. मग बघा कसं रक्त सळसळ करेल. पायाच्या नखापासून ते केसाच्या टोकापर्यंत आग गेली. आता मराठा भिडणारच. आणि लक्षात ठेवा, दिल्लीत गेल्यावर आम्ही माऊन नसणार आहे, हातात तलवारी असणार आहे. सरकार मायबाप मौन आहोत म्हणून गाऊन समजू नका. मराठ्यांचे वाघ आहोत. इतिहास साक्षी आहे, तलवार साक्षी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या राजाला हातात तलवार देणारी भवानी माता होती. त्या नराधमांना फाशीची शिक्षा देता येत नसेल तर तसं सांगा. जिजाऊच्या लेकी कमी नाहीये. तलवारी म्यानात आहेत त्या तशाच ठेवा. उगाच काढण्याचा
सरकार मायबाप तुम्हाला मला उद्देश करण्याचा किंवा त्रास देण्याचा कुठलाही हेतू नाही आणि सर्व जाती पंथातल्या व्यक्तींना सांगते तुम्हालाही विरोध करण्याचा आमला कुठलाही हेतू नाही, परंतु समता आली पाहिजे, अधिकार मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, अॅट्रॉसिटीचा गैरवापर थांबलाच पाहिजे. आज ही घडलेली कोपर्डीची घटना ही शेवटची घटना असेल. यानंतर जर कोणत्या नराधमानं मराठ्यांच्या लेकींवर किंवा इतर कोणत्याही जाती पंथाच्या लेकींवर हात टाकण्याचा प्रयत्न केला तर मायबाप सरकार कायदा विसरून तलवारी हातात घेऊ रे, तलवारी हातात घेऊ. शेवटी जाता जाता एवढंच सांगेल, नका ठेवू वाईट नजरा या जिजाऊंच्या लेकीवर, नका ठेवू वाईट नजरा या जिजाऊंच्या लेकीवर. पेटून उठला महाराष्ट्र मराठ्यांच्या लेकीवर. सर्वांनी माझ्यासोबत शपथ घ्यायची आहे, आजपासून आम्ही कोणत्याही स्त्रीवर अत्याचार होऊ देणार नाही आणि झालंच तर त्या नराधमांना सोडणार नाही. या लढाईत आम्ही एकटे राहिलो तरी चालेल, पण हातातून भगवा मात्र सोडणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. येथे जमलेल्या सकल मराठा बांधवांनो, तुम्हाला माझा प्रेमाचा जय जिजाऊ. आज आपण येतो लाखोंच्या संख्येने 350 वर्षानंतर एकत्र आलात याबद्दल तुमचे आभार. आता आपल्याला कोणी रोखू शकत नाही, आता आपल्याला कोणी रोखू शकत नाही आणि आपल्या पुढे कोणी रोखू शकत नाही. ही एकजूट अशीच ठेवा, ही एकजूट अशीच ठेवा, भविष्य तुमचेच आहे. आज आपण सरकारकडे दाद मागण्यासाठी आलेलो आहोत. एक वर्ष उलटून गेले तरी तर कोपर्डीतील क्रांती ज्योतीला न्याय मिळालेला नाही. अत्याचार करणाऱ्या नराधमांना अजूनही फाशी दिलेली नाही. कधी कधी तर मला प्रश्नच पडतो की खरंच आम्हाला शिवरायांचं राज्य आहे का? आज या राज्यात महिलांवर व मुलींवर अत्याचार होत आहे, कोणी सुरक्षित नाही. आजही आम्हाला बाहेर जायला भीती वाटते. काय आहेत आपल्या मागण्या? मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबलाच पाहिजे. ज्या राज्यांनी शेतकरी बांधवाच्या गवताच्या काडीला देखील धक्का लागू दिला नाही, तो शेतकरी बांधवावर आत्महत्या करतोय. माझ्या आई वडिलांनी दोघांनी आत्महत्या केली, पण मी खचलेले नाही. सरकार डोळे बंद करून आहे. तेच आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मुलं उघड्यावर पडलेले आहे. त्यांच्याकडे सरकारने लक्ष द्यावं आणि त्यांना न्याय द्यावा. मी सरकारला इशारा देते की शेतकरी हा कष्टकरी आहे, सारा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जगला तर देश वाचेल. बाकी सगळं मी सरकारला एक विचारू इच्छिते, बाकी सगळ्या मुलींना सगळं काही मिळतं, आणि आम्हालाच काय मिळत नाही. मराठा शेतकरी कुटुंबात मी जन्म घेतला, यात माझा काय दोष, यात माझा काय गुन्हा, मी काय अपराध केलेला आहे? शेतकरी बांधवाच्या शेतीमालीला हमी भाव मिळालाच पाहिजे. स्वामीनाथन आयोग लागू करावा. सरकारला मी एकच सांगते, शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोग लागू करावा. शेतकऱ्याला भीक नको, हवा हक्क सर्वच गोष्टींना अंत आहे, म्हणून मराठा शांत आहे. येथे जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांनो आणि माझ्या बळीराजाच्या लेकरांनो, आता रडायचं नाही तर अन्यायाविरुद्ध लढायचंय. मी जाता जाता माझ्या आईनी जे दुःख सहन केले होते वडील गेल्यानंतर, त्याच्यावर मी माझ्या आई
करते. सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या मुलीला. 9 महिन्याने 9 दिवसाने वाढ कशी ग केली, का म्हणू मी आई स्वर्गात तू का सोडून गेली. सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या मुलीला. लहानची मोठी झाली मी तळाधार तीर्थात, लहानची मोठी झाली मी तळाधार तीर्थात. माय पितेची माया मला माहित नाही ग, सोडून गेली आई स्वर्गाला. कोण वागवेल तुझ्या या मुलीला. कुणाची काका कुणाची काकू कोण कुणाचे नाही, कुणाचे मामा कुणाची मामी कोण कुणाचे नाही. कुणाचे काका कुणाची काकू कोण कुणाचे नाही, कुणाचे मामा कुणाची मामी कोण कुणाचे नाही. सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या मुलीला. सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या मुलीला. अंगाचे होते दुःखाने लाई लाई, अंगाचे होते दुःखाने लाई लाई. वाटतं मलाच काही नाही, मी काय केलं अपराध मला कुणी सांगेल का. माझ्या आई का नाही जगात. वाटते केव्हा केव्हा जावे पतंगावर बसून, आईला आणावे पृथ्वीवर खेचून. असे होऊ शकते का, आई परत येऊ शकते का. असे झाले तर मजा येईल, आई मला जवळ घेईन, आई मला जवळ घेईन. वाघाचा जबड्यात घालून आत, वाघाचा जबड्यात घालून आत. मोजीले दात तिला सारे म्हणतात, मराठ्यांची जात मराठ्यांची जात. जय जिजाऊ. धन्यवाद. नमस्कार. प्रौढ प्रतापी महापराक्रमी क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर कीर्तिवंत गुणवंत श्रीमंत योगी महाराजाधिराज श्री 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 छत्रपती राजे शिवाजी महाराज की जय. प्रथम कोल्हापूरचा लोकराजा छत्रपती शाहू महाराजांना माझा मानाचा मुजरा. महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. कर्मवीर संभाजी राजेंना माझा मानाचा मुजरा. भगव्या झेंड्याला भगव्या झेंड्याला आणि सकल मराठा माझ्या बांधवांना माझा लाख लाख सलाम. मी सई कुंडलिक पाटील दोनवडे येथील एका मराठा शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. मी आज येथे मराठा आरक्षणावर बोलणार आहे. जात वाघाची आहे मराठा, हिंदू मनाचा आहे मराठा. जिजाऊंचा बाळ आहे मराठा, भगवा झेंडा मराठा. मराठा मराठा मराठा, एक मराठा लाख मराठा. अंगावरती कोणी आले शिंगावरती घेऊ, अंगावरती कोणी आले शिंगावरती घेऊ. मावळे शिवबांचे भगव्यासाठी जीव देऊ, मावळे शिवबांचे भगव्यासाठी जीव देऊ. हर हर महादेव, हर हर महादेव. पूर्वी खेडेगावात एकत्र कुटुंब पद्धती होती, शेतीवाडी होती, समृद्धी होती, संस्कृती होती. पुढे लोकसंख्या वाढली, शेती बांधापुरती सुरली. वीज नाही, पाणी नाही, शेतीमालाला भाव नाही, नोकरी नाही, बेरोजगारी वाढली. माझा मराठा बांधव वेडापिसा झाला आहे. मराठा शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत. हा सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे. आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. तो अतिरेकी झाला तर त्याला कोण जबाबदार, कोण
रडायचं नाही, लढायचंच, मागे हटायचं नाही, मराठा आरक्षण मिळवायचंच. मी सुद्धा सरकारी अधिकारी होणार. मग मला नको का आरक्षण? मलाही हवे, तुम्हा सर्वांनाही हवे, मलाही हवे, तुम्हा सर्वांनाही हवे. मराठा आरक्षण, मराठा आरक्षण, तलवारीची धार मराठा, शत्रूवरचा वार मराठा, वाघाची झुंज मराठा, स्वराज्याचा छंद मराठा. बहिणींसाठी एक साथ मराठा, बहिणींसाठी एक साथ मराठा, ज्ञान मराठा, बाण मराठा, 96 कुळांची खान मराठा, मन मराठा, होन मराठा, राजमुद्रेचा खोल मराठा, लाज मराठा, साज मराठा, शिवरायांचा वाघ मराठा, शिवरायांचा वाघ मराठा, एकाचा झालास तो लाख मराठा, शोभून दिसतोय लाख मराठा, सलाम तुझला लाख मराठा, महाराष्ट्राची शान मराठा. आता मराठाच मराठ्याला वाचवे, यशाच्या शिखरापर्यंत पोचवे, दाखवून देऊ जगाला काय आहे धाक मराठा. नाही कुणी एकटा, एक मराठा, लाख मराठा, लाख मराठा, एक मराठा. धन्यवाद. हॅलो, एक मिनिट. हॅलो, सर्व समाज बांधवांना नम्र विनंती. आपला हा 58 मोर्चा आहे. गेल्या 57 मोर्चामध्ये या शासनाला आपल्या समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण त्यांना दिलेल्या आहेत. आज मुंबईमधल्या या विराट महामोर्चाचं निवेदन मराठा समाजाच्या ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्या शासन दरबारी देण्यासाठी या ठिकाणी आपले भगिनी व बंधू त्या ठिकाणी गेलेले आहेत. कृपया करून या मैदानात असलेल्या माझ्या वाघांनो थोडा वेळ थांबा. आपल्या मागण्या शासन दरबारी दिलेल्या आहेत आणि त्याची वाट आपण पाहू. शासनाचा निर्णय घेतल्याशिवाय आपण जायचं नाही. तरी शांततेत खाली बसा. हॅलो, शांतता राखा. कृपया सर्वांना नम्र विनंती, आपण शांतता राखा. सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की बसून घ्या, सगळ्यांनी खाली खाली बसावं. बसून घ्या. आपल्याला नम्र विनंती, आपण खाली बसून घ्या. आपल्या निवेदन हे मंत्रालयामध्ये पोहोचलेले. आपल्याला तिकडून निरोप येतोय की आपल्या मागण्याबद्दल शासन आपल्याला काय निरोप देते, याच्यासाठी आपल्याला हे भाषण चाललेले. तर आपलं निवेदन हे मंत्रालयामध्ये पोहोचलेले. आपण त्यांच्या निरोपाची वाट बघतोय. म्हणून ह्या भगिनी आपल्या भाषण करतायत. कृपया शांतता राखा, शांतता राखा. खाली बसून घ्या. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मी अभिवादन करते आणि माझ्या येथे जमलेल्या तमाम महाराष्ट्र आणि मराठा बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी महाराष्ट्राची रणरागिणी, मी मराठा बोलतीये. होय, मी मराठा बोलतीये. मी श्रद्धा बोलतीये. होय, मी मराठा बोलतीये. जो शेतकरी आत्महत्या करतोय, अन्याय आणि अत्याचारांनी गुरफटलेला आहे, तो शेतकरी राजा मी बोलते. होय, मी मराठा बोलतीये. आज हजारो गुन्हे अॅट्रॉसिटीच्या गोत्यात गुंतले आहे. त्या देश बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे. होय, मी मराठा बोलतीये. आज आपण इथे सर्वजण एकत्र जमलोय. आज आपल्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. आपल्याला आपले हक्क मिळालेच पाहिजे, यासाठी आपण इथे जमलेलो आहोत.
मोफत शिक्षण मिळालं नाही. आजही आमच्या शेतकऱ्यांचं संरक्षण आम्ही करत नाही. या मागण्या आज आम्हाला पूर्ण करायच्यात आहेत. म्हणून मी आपल्या समोर बोलती आहे. आज माझ्या ताईचं रक्षण करण्यासाठी आज आमची भारतीय संस्कृती एका ठिकाणी सांगते की आमच्याकडे स्त्रियांना देवताप्रमाणे मानलं जातं. परंतु आज माझ्या कोपडी सारख्या भगिनीवरती अत्याचार झाला आणि अत्याचार होऊन 1 वर्ष उलटून गेलं तरी देखील माझ्या भगिनीला न्याय मिळाला नाही. याचं उत्तर काय? मला मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा आहे. मुख्यमंत्री महोदय, ताई 1-2 मिनिट. माझ्या उपस्थित असणाऱ्या समाज बांधवांना आपल्याला कळकळीची विनंती करतो. आपण या ठिकाणी जे ऐक्याचं दर्शन या ठिकाणी दाखवलेलं आहे, आपण ऊन पाऊस वारा वादळ कशाचीही पर्वा न करता या शासनाचा निर्णय आपण घेऊन जायचा आहे. कृपया करून आपण आपली जागा सोडू नका. थोड्याच वेळात आपल्याला शासनाकडनं आपले बांधव त्या ठिकाणी आपल्या मागण्याचं निवेदन घेऊन गेलेलं आहे आणि आपण त्याची वाट पाहू. थोड्याच वेळात आपल्याला तो निर्णय या ठिकाणी समजेल. आपल्या भगिनी ज्या काही आपल्या समाजाच्या व्यथा या ठिकाणी मांडत आहेत, कृपया करून आपण जागेवर शांत पद्धतीने बसून आपण कुठल्याही पद्धतीचा आवाज न करता शांततेत त्या ठिकाणी या भगिनींचे विचार ऐकावे अशी मी कळकळीची विनंती करतो. आज माझ्या ताईचं रक्षण केलं जातं का? आज कोपडी लक्षात ठेवा, या मुंबईत आपण काय काय हाल अपेक्षा कष्ट करून आलोय. आता नाही तर कधीच नाही. अजिबात जागा सोडू नका. अरे कोण म्हणतं देणार नाही? घेतल्याशिवाय जाणार नाही. अरे कोण म्हणतं देणार नाही? आम्ही मुंबई सोडणार नाही. आज माझ्या ताईचं रक्षण केलं जातं का? आज कोपडी सारखा बलात्कार झाला, कोपडी सारखा माझ्या भगिनीवरती बलात्कार झाला तरी सुद्धा आज 1 वर्ष उलटून गेलं, तिला न्याय मिळाला नाही. मला मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे. मुख्यमंत्री महोदय, आता बोलू नाही पण बोलायची वेळ येते. मुख्यमंत्री महोदय, जर त्या ठिकाणी तुमची मुलगी असती तर तुम्ही तिला न्याय मिळवून दिला असता का? तुम्ही तिला न्याय मिळवून दिला नसता का? दिलाच असता ना? तर मग आता असं का? या प्रश्नावरती आपल्याला जर उत्तर मिळवायचं असेल तर इथला कुठलाही तमाम मराठा बांधव उठणार नाही आणि या प्रश्नाचं उत्तर घरी घेऊन जाईल. आज आम्ही म्हणतो, आज आम्ही ठणकावून सांगत असतो की आमच्या देशातली पहिली अंतराळवीर महिला सुनीता कल्पना चावला झाली. आज आम्ही सांगतो आमच्या देशातली पहिली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाली. पण ऐका, आज आमची प्रतिभाताई जर पाटील जर प्रतिभेत आणि कल्पना चावला जर कल्पनेत राहत असेल तर आमच्या महिलांना आरक्षण मिळालं का? संरक्षण मिळालं का? आणि त्या संरक्षणाची गरज आज निर्माण झाली आहे. आमच्या महिलांना फक्त 50% आरक्षणाचं गाजर दाखवलं गेलं, परंतु आज आम्हाला 100% संरक्षणाची गरज आहे. आणि ज्या दिवशी आम्हाला 100% संरक्षण मिळेल त्या दिवशी आम्ही महाराष्ट्रात मान वरती करून जगू आणि हे सांगू की आम्ही आमच्या शिवबांच्या महाराष्ट्रात जगतो आहे. आज आमच्याकडे काय चाललंय तर आज आमच्या माता भगिनींना त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात, त्यांची अब्रू काढली जाते. एकीकडे आमच्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळत नाही. आज सगळ्यात जास्त फी मराठी असणाऱ्या पोरांना भरावी लागते. ही खरी शोकांतिका आहे आणि हे जर चित्र आम्हाला बदलायचं असेल तर आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आज आमच्या विद्यार्थ्यांची स्थिती कशी झाली? 4 दिवस हसण्यात गेले, 4 दिवस रडण्यात गेले. 4 दिवस हसण्यात गेले, 4 दिवस रडण्यात गेले. किती राहिलं डोईवर उन्हाळे? दिवस सरला, रात्र धुंद झाली. दिवस सरला आणि रात्र धुंद झाली आणि चंद्रावर एवढा भाकरीचा तुकडा शोधण्यासाठी आमची अख्खी जिंदगी बर्बाद झाली. आणि जर आम्हाला हे बंद करायचं असेल तर आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. आज आमच्या शेतकऱ्यांच्या असंख्य आत्महत्या झाल्या. त्याचं कारण काय? आज आमच्या सरकारांनी आम्हाला फक्त सेवा दिली परंतु आमच्यात परिवर्तन घडवून आणण्याचं काम केलं नाही. आमच्याकडे फक्त सेवा आली परंतु परिवर्तन आलं नाही. म्हणजे एखाद्या भिकाऱ्यानं भीक
परिवर्तन आम्हाला हवं आहे आणि जेव्हा हे परिवर्तन मिळेल तेव्हा आमचा मराठा बांधव शांत होईल आणि हे परिवर्तन व्हायला पाहिजे. माझ्या असंख्य बांधवांच्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्या झाल्या, त्यावर सरकारने काय केलं? अहो लाखोंचा पोशिंदा मरत होता, परंतु आमच्या सरकारने एकदा सुद्धा विचार केला नाही की आज जर शेतकरी बांधव गेला तर उद्या आपल्याला काय खावं लागेल याचा विचार कधी माझ्या सरकारनं केला नाही आणि हा विचार करायला योग्य होता. आज माझा शेतकरी राजा काय करतोय? अहो आम्ही क्रिकेट सारखा खेळाडून जर शतक गाठलं तर त्याच्या गळ्यामध्ये पुष्पांचे फुलहार टाकतो. आज आमच्या एखाद्या ऑलिम्पिक सारख्या खेळाडून जर एखादं पद्मश्री सारखं किताब मिळवला तर आम्ही त्याच्या गळ्यामध्ये पुष्पांचे फुलहार टाकतो. परंतु आज माझा शेतकरी राजा बांधाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत असंख्य धावा काढतो, परंतु आम्ही त्याच्या गळ्यामध्ये पुष्पांचा फुलहार सोडाचो, परंतु फाशीच्या फंद्यापलीकडे काहीच टाकत नाही. ही आमची शोकांतिका आहे. हे चित्र आम्हाला बदलायचं आहे आणि जेव्हा हे चित्र बदलेल तेव्हाच आम्ही सांगू की मी मराठा बांधव शेतकरी आहे. आज आमच्या शेतकऱ्यांचं काय झालं? आज देशभरातल्या जर गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा जर मी विचार केला तर आजही आमच्या देशातली जनता हाताची वाटी करून पाणी पिते. मला याचं वाईट वाटत नाही. मला सरकारला असं सांगायचंय की सर मला याचं वाईट वाटत नाही की माझा मराठा बांधव हाताची वाटी करून पाणी पितो. मला याचं वाईट वाटतं वरतून पाणी ओतणाऱ्याला मात्र काहीच कसं वाटत नाही. याची जाणीव मात्र आमच्या सरकारला नाही आणि ती जाणीव करून देण्यासाठी आपण इथे तमाम मराठा बांधव जमलेलो आहोत. ही जाणीव कोण करून देणार? माझा शेतकरी बांधव ज्या दिवशी दिवसभर काबाड कष्ट करत असतो आणि काबाड कष्ट करत असताना त्याच्या घामाच्या पाण्याचा एक थेंब ज्यावेळेस जमिनीवर पडतो, अवकाळी पावसाच्या पाण्याचा एक थेंब आणि ज्यावेळेस शेतीसाठी पूर्ण माल विकून ज्यावेळेस व्यापारामध्ये भाव मिळत नाही म्हणून पाण्याचा एक थेंब खाली पडतो, ज्यावेळेस हे 3 थेंब एकत्र येतात त्यावेळेस एक समीकरण तयार होतं आणि या समीकरणापासून झालेलं जे समीकरण आहे ते समीकरण आमच्या शेतकऱ्यांच्या आयुष्याचं पाणी पाणी करतं आणि हेच पाण्यापासून बनलेल्या बिस्लरीच्या बॉटलचं पाणी पिताना मात्र आमच्या कृषी मंत्र्यांना काहीच वाटत नाही आणि ती जाणीव मात्र आम्हाला करून द्यायची आहे. आज आम्ही काय म्हणतो? आज आमच्या शेतकऱ्यांना संरक्षण मिळतं का? आमच्या शेतकऱ्यांना मात्र संरक्षण मिळालं नाही. आज आम्ही म्हणतो इडापिडा जाऊ दे आणि बाईच राज्य येऊ दे. आज काही वर्षांपूर्वी आमच्याकडे शेतकऱ्याला बाई राजा म्हटलं जायचं, परंतु आमच्या शेतकऱ्यांचा राजा कधीच मेलाय हो, उरलाय तो फक्त बाई. आणि तो बाई जर आम्हाला वाचवायचा असेल, राजा जर आम्हाला पुन्हा निर्माण करायचा असेल तर आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला पाहिजेत. ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबेल त्याच वेळेस आमच्या महाराष्ट्र मानाने जगेल. आणि कोण म्हणता देत नाही आम्ही घेतल्याशिवाय उठणार नाही, कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय उठणार नाही. म्हणून न्यायासाठी तू आता रस्त्यावर टिक आणि कुणब्याच्या पोरा तू आता लढायला शिक. न्यायासाठी तू रस्त्यावर टिक आणि कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. एका माणसानं जर 100 पावलं चालली ना तर विकास होत नसतो. 100 माणसानं जर मिळून 1 पाऊल टाकलं ना तर तो विकास होत असतो. म्हणून आपण इथे सर्वजण मिळून न्यायाविषयी फक्त एकच पाऊल टाकू आणि या एकाच पावलानं आपल्याला आपला आरक्षण, आपल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना संरक्षण आणि आमच्या असंख्यतांचं रक्षण हे होईल. मला वाटतं आम्ही आमच्या मागण्या आज पूर्ण करणार आहोत आणि आमचं निवेदन येऊपर्यंत जे काही भाषणं चालतील त्या सगळ्या भाषणांचा आम्ही ऐकून घेणार आहोत. म्हणून शेवटी जाता जाता आणि या प्रगल्भ अशा व्यासपीठाची रजा घेता घेता एवढंच म्हणेल, एकटी गेले बाई मी, आरक्षण काही मिळालं नाही. एकटी गेले बाई मी, मराठ्यांना आरक्षण काही मिळालं नाही. दोघी जणी मिळून गेलो बाई, मराठ्यांना आरक्षण काही मिळालं नाही. आणि साऱ्या जणी मिळून गेलो बाई, मराठ्यांना आरक्षण हा प्रश्नच उरला नाही. म्हणून आपण सगळेजण मिळून जाऊ आणि मराठ्यांना आरक्षण मिळूनच जाऊ. आणि शेवटी इतकं सांगते, एक मराठा लाख मराठा.